श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट महाराज श्री स्वामी समर्थ भक्तिभाव या चॅनलमध्ये आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. स्वामी कृपा सदैव राहो. स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी एक वेगळा विषय घेऊन आले आहे. आपण सगळे जाणतोच, आपण स्वामींची सेवा करतो, त्यांचे रोज मंत्र बोलतो. त्यामधून आपल्या अडचणी निश्चितच दूर होण्यास मदत मिळते. त्या संकटातून आपल्याला मार्ग सापडतो. पण मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जे केल्यावर आपल्या घरातील नकारात्मक शक्ती, मनातील भीती, संकट दूर होण्यास मदत मिळते. स्वामींनी एक असा मंत्र प्रत्येक भक्ताला दिला आहे, जो मंत्र बोलल्यावर घरातील नकारात्मक शक्ती दूर होते. स्वामींनी स्वतःनी हा मंत्र प्रत्येक भक्ताला दिला आहे. तो प्रत्येक भक्ताजवळ आहे. गरज एवढीच आहे की तो मंत्र, ती सेवा योग्य पद्धतीने, योग्य टायमिंगला आणि अगदी मनापासून करायची आहे. या व्हिडिओमध्ये तीच सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे. फक्त 21 दिवसांमध्ये हे करत असताना कुठेही खंड पडू देऊ नका आणि स्वामींवर अखंड विश्वास ठेवा. ती सेवा म्हणजे आहे तारक मंत्र. तारक मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की ती तुमच्या घरात नकारात्मक शक्ती टिकूच देणार नाही. तुमच्या मनातील भीती, अडचणी सगळ्या दूर करतील एवढी त्या तारक मंत्रामध्ये शक्ती आहे. आता तारक मंत्र तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. या मंत्राचा, ह्या वाक्याचा तोच अर्थ आहे. निशंक होई म्हणजे शंका न घेता हा मंत्र बोला. निर्भय होई रे मना म्हणजे मनातील भीती दूर करणारा हा एक मंत्र आहे. यात स्वामींची कृपा दडलेली आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते आता आपण पुढे पाहूया. हा मंत्र कसा, कधी बोलायचा, 21 दिवसांची सुरुवात कशी करावी हे मी आता तुम्हाला शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. मध्ये स्किप केल्यावर महत्त्वाची माहिती तुमच्याकडून सुटून जाईल म्हणून. आणि शेवटला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर हा मंत्र बोलताना कुठलीही मोठी पूजा, कुठलेही मोठे विधी करायची गरज नाही. स्वामी आपल्याकडून काही मागत नाही. पूजा, विधी, नैवेद्य ते सर्व काही आपण स्वतःहून स्वामींना द्यायचं असतं. पण हा मंत्र बोलताना स्वामींनी काहीही अटी ठेवल्या नाही आहेत. तुम्हाला गुरुवारचा दिवस निवडायचा आहे. गुरुवारच्या दिवशी जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर अंघोळ करून, स्वच्छ कपडे घालून, शक्यतो पिवळ्या रंगाचा कपडे परिधान करा आणि एका ठिकाणी बसून शांत दीर्घ श्वास घ्या आणि एक हात हृदयाजवळ आणि दुसरा हात पोटाजवळ याप्रमाणे ठेवा आणि हा तारक मंत्र 1 वेळा किंवा 3 वेळा बोला. तोही अगदी मनापासून. शक्य असल्यास स्वामींचा फोटो समोर बोला किंवा फोटो नसल्यास अंतर्मनात स्वामींचा मूर्ती किंवा स्वामींचा फोटो डोळ्यासमोर आणा. स्वामींच्या फोटोमध्ये अगदी मनापासून पहा. त्यांच्या डोळ्यात पाहून हा मंत्र बोला. 21 दिवस ही तुम्ही सेवा करून पहा. याला तुम्ही सेवा म्हणा, प्रॅक्टिस म्हणा, काहीही म्हणा, पण 21 दिवस अखंड पडू न देता ही सेवा करा. 21 दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल, ही माझी खात्री आहे. स्वामी फक्त विश्वास आणि श्रद्धा मागत असतात. ते आपल्याला कधीही मोठी पूजा, मोठे विधी करायला सांगत नाही. फक्त त्यांचे नामस्मरण आणि त्यांची सेवा एवढंच ते आपल्याकडून करून घेतात.
स्वामी हे सगळ्यांच्या घरात आहे. स्वामी भक्तांनो, मला खात्री आहे जे कोणी स्वामी भक्त असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि 21 दिवसांमध्ये तुम्हाला फरक जाणवला तर परत इथेच येऊन या व्हिडिओखाली श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हे लिहा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.